नमस्कार मित्रांनो, आपल्या लर्न विथ करम पावरा या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करतो। आणि आज आपण इयत्ता 4चे शिवछत्रपती या पाठ्यपुस्तकातील धडा 10वा शर्तीने खिंड लढवली या पाठाविषयी माहिती घेणार आहोत। तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राइब आणि लाईक करायला विसरू नका। चला तर मग बघूया। धडा 10वा शर्तीने खिंड लढवली। शर्तीने खिंड लढवली। शर्तीने म्हणजे खूप मोठ्या प्रयत्नाने, आणि खिंड म्हणजे दरी किंवा अरुंद वाट, आणि लढवली म्हणजे युद्ध। त्या अरुंद वाटेमध्ये खूप मोठ्या प्रयत्नाने दोरीवर युद्ध लढवले। पन्हाळा जिंकला आणि आदिलशहा चिडला। अफजलखानाच्या वधामुळे विजापुरात हाहाकार उडाला। हाहाकार म्हणजे फार मोठा शोक किंवा विलाप झाला। त्याच्या मागोमाग शिवरायांनी विजापूरकरांच्या ताब्यातील पन्हाळगड जिंकला। त्याच्या मागोमाग शिवरायांनी पुन्हा विजापूरकरांच्या ताब्यातील, त्यांच्या हद्दीतील जो पन्हाळगड होता तो देखील जिंकला। त्यामुळे आदिलशहा भयंकर चिडला। भयंकर म्हणजे भीतीदायक, भयानक असा तो चिडला, रागवला। त्याला अन्न पाणी गोड लागेना म्हणजे खाणपान जे करत होते ते सुद्धा त्यांना खाऊ वाटत नसत। त्यांचा नाश करण्यासाठी त्याने सिद्दी जोहर या सरदाराला पाठवले। शिवरायांचा नाश करण्यासाठी, नाश म्हणजे नष्ट किंवा संपवणे, शिवरायांना संपवावं या उद्देशाने सिद्दी जोहर या सरदाराला पाठवले। कोणी पाठवले तर आदिलशहाने कोणाला पाठवले? सिद्दी जोहर। फार मोठी फौज घेऊन सिद्दी जोहर निघाला। फार मोठी म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात, आणि सिद्दी जोहरने सेना घेऊन ते निघाले। अफजलखान ही बापाच्या वधाचा सूड घेण्यासाठी त्याच्याबरोबर निघाला। फाजलखान ही बापाच्या वधाचा सूड घेण्यासाठी त्यांच्याबरोबर निघाला। सूड म्हणजे बदला घेण्यासाठी तो फाजलखान देखील त्यांच्याबरोबर सिद्दी जोहर बरोबर निघाला। पन्हाळगडचा वेढा म्हणजे पन्हाळगडला वेढा दिला किंवा विडखा किंवा एक वडसा घेरवले। सिद्दी जोहर शूर पण क्रूर होता। सिद्दी जोहर कोण होता? शूर म्हणजे कोठर, शूर म्हणजे पराक्रमी, आणि पण क्रूर होता। क्रूर म्हणजे कोठर, अमानुष किंवा निष्ठुर होता। त्याची शिस्त कडक होती। शिस्त म्हणजे वर्तन, त्याचे वर्तन कसं होतं? कडक म्हणजे कोठर होतं। त्याने पन्हाळगडाला चौफेर वेढा घातला। पन्हाळगडाला चौफेर म्हणजे चारही बाजूने वेढा घातला। वेढा म्हणजे घेरलं। शिवरायांना गडात कोंडले। पन्हाळगडामध्येच त्यांनी कोंडले किंवा बंदिस्ते केले। पावसाळ्याचे दिवस जवळ आले होते। पावसाळा सुरू झाला की सिद्दी जोहर वेढा उठवतील असे शिवरायांना वाटले, पण पाऊस सुरू होताच त्याने वेढा अधिकच कडक केला। म्हणजे अधिकच पाऊस सुरू होताच त्याने काय केलं? बंदिस्त करायला सुरुवात केली। गडावरची शिदोरी संपत आली। घोड्यावरची शिदोरी म्हणजे खाद्यपदार्थ नेलेले होतं त्याला म्हणतात शिदोरी, संपत आलेली। आता काय करावे? शक्तीचे काम नाही, तेव्हा युक्तीने सुटका करून घेण्याचे शिवरायांनी ठरवले। बघा, शक्तीचे म्हणजे ताकदीने किंवा सामर्थ्याने काम नाही, आता तेव्हा काय करायचं? हे युक्तीने म्हणजे कावाबाज करायचा किंवा क्लुप्ती करून सुटका करून घेण्याचे शिवरायांनी ठरवले। लवकरच किल्ला तुमच्या स्वाधीन करतो। स्वाधीन म्हणजे हवाली, तुमच्या हवाली करतो असा निरोप त्यांनी सिद्धीला पाठवला। शिवरायांनी सिद्धीला निरोप पाठवला की लवकरच तुमचा किल्ला तुमच्या स्वाधीन करतो असं त्यांनी निरोप पाठवला। तो खुश झाला, त्याने ते कबूल केले। कबूल म्हणजे मान्य। तो खुश झाला आणि खरोखरच आपल्याला पन्हाळगड हा स्वाधीन करणार आहे शिवराय असं त्यांना वाटायला लागलं होतं। वेड्याच्या कामाने सिद्धीचे सैनिक कंटाळले होते। वेड्याच्या म्हणजे विडख्याच्या किंवा घेरावाच्या किंवा पहारेकराच्या दृष्टीने ते काय केले? सिद्धीचे सैनिक कंटाळले म्हणजे धमणे किंवा त्रासून गेले। शिवाजी शरण येत आहे। शिवाजी शरण म्हणजे आसरा किंवा पाय पडण्यास शिवाजी मान्य करत आहे हे ऐकून त्यांना आनंद वाटला म्हणजे खुश झाले। खाणेपिणे
गाणे बजावणे व हुक्का पाणी यात ते दंग होऊन गेले. खाणेपिणे, खायचं प्यायचं तसेच गाणे बजावणे व हुक्का पाणी म्हणजे खाणेपिणे यात ते दंग होऊन गेले. दंग म्हणजे व्यस्त. ह्या कामामध्ये आता फक्त आपल्याला शिवराय ते शरण येत आहे या उद्देशाने ते मौज मस्ती करण्यामध्ये दंग होऊन गेले. शिवराय वेड्यातून बाहेर. मग त्या घेरावातून, वेड्यातून म्हणजे विडख्यातून बाहेर कसे पडले तर बघूया. शिवरायांनी वेड्यातून निसटून जाण्यासाठी बाहेर निघण्यासाठी, त्या गडाच्या बाहेर निघण्यासाठी एक युक्ती सुचली होती, किंवा शिवरायांनी वेड्यातून निसटून जाण्यासाठी एक युक्ती योजली होती. त्यांनी 2 पालख्या सज्ज केल्या. पालख्या म्हणजे डोलीसारखे एक वाहन त्यांनी तयार केले, 2 वाहन तयार केले होते. एकीतून शिवराय अवघड वाटेने बाहेर जाणार आणि दुसरीतून शिवरायांचा वेश धारण केलेली व्यक्ती राजदंडी दरवाजातून बाहेर पडणार. बघा, एका पालखीतून, त्यातून 2 पालख्या सज्ज केलेल्या होत्या. तर एकीतून शिवराय अवघड वाटेने बाहेर जाणार. एका पालखीत शिवराय बसून अवघड म्हणजे कठीण वाटेने रस्त्याने ते बाहेर निघणार आणि दुसरीतून शिवरायांचा वेश धारण केलेली व्यक्ती, शिवरायांचा वेश धारण केलेली, वेश म्हणजे परिधान किंवा पोशाख केलेला आहे, शिवरायांचा पोशाख केलेली व्यक्ती राजदिंडी सरळ दरवाजातून बाहेर पडणार आणि दुसरी पालखी शत्रू सैन्याला सहज दिसणार. आणि ती जी दरवाजातून बाहेर जाणार ती पालखी शत्रूंच्या सैन्याला सहज दिसणार असल्याने ती पकडली जाणार. आणि शिवाजी राजाच पकडल्याचे समजून शत्रू जल्लोष करणार. बघा, आता समोरून दरवाजातून जी दुसरी पालखी जाणार होती, शिवाजी महाराजांचा परिधान पोशाख करून जाणारी ती व्यक्ती बसलेली होती आणि ती दरवाजाहून निघाली आणि शत्रूंचे सैन्य त्यांना पकडले आणि शिवाजींनाच पकडलं. या उद्देशाने शत्रू जल्लोष करत होते. काय करत होते? जल्लोष करत होते. जल्लोष म्हणजे जय जयकार किंवा जयघोष करत होते. आणि एवढ्यात शिवराय अवघड वाटेने निसटून जाणार. एवढ्या शिवराय काय करणार? अवघड वाटेने, दुसऱ्या वाटेने ते निसटून जाणार. निष्ठ म्हणजे हलकेच निघून जाणार, अशी ती योजना होती. त्यासाठी एक बहादूर तरुण तयार झाला. त्यासाठी एक बहादूर म्हणजे धीट किंवा साहसी, निर्भय असा तरुण तयार झाला. दिसायला शिवरायांसारखाच होता. त्याचे नाव होते शिवा. त्याचे नाव होते काय? शिवा काशीद. शिवरायांच्या सेवेतील केशभूषा करणारा तो सेवक होता. शिवरायांच्या सेवेतील केशभूषा करणारा तो सेवक होता. तो मोठा धाडसी आणि चतुर होता. मोठा धाडसी म्हणजे पराक्रमी आणि चतुर म्हणजे कुशल किंवा धूर्त असा होता. ठरल्याप्रमाणे शिवाची पालखी राजदिंडीच्या बाहेर पडली. रात्रीची वेळ होती. धो पाऊस पडत होता. तरीही शत्रूचे काही सैनिक पहारा देत होते. रात्रीची वेळ होती, धो पाऊस पडत होता, तरी देखील शत्रूचे काही सैनिक हे पहारा देत होते. पहारा म्हणजे राखण रखवाली करत होते. त्यांनी ही पालखी पकडली. शिवाजी राजाच पकडला असे समजून त्याने ती पालखी सिद्धी जोहरच्या छावणीत नेली. सिद्धी जोहरच्या छावणीत किंवा लष्करी लोकांच्या वस्तीत किंवा जोहरच्या वस्तीत ती पालखी नेण्यात आली. तेथे जल्लोष सुरू झाला. दरम्यान शिवराय दुसऱ्या अवघड वाटेने घोडाबाहेर पडले. बघा, सिद्धी जोहरच्या छावणीत नेली आणि तिथे जल्लोष, जय जयकार, शिवाजी पकडला या उद्देशाने ते काय करत होते? जल्लोष करत होते. बघा, शिवाजी महाराजांची पालखी नव्हे तर ती ही पकडली गेली कोणाची? शिवाची, जो शिवाजी महाराजांचा वेशभूषेत होता. दरम्यान शिवराय दुसऱ्या अवघड वाटेने गडाबाहेर पडले. सोबत बाजी प्रभू देशपांडे आणि त्यांचे निवडक सैनिक होते. शिवाजी महाराज दुसऱ्या वाटेने गेले होते. त्यांच्यासोबत बाजी प्रभू देशपांडे होते आणि त्यांचे निवडक म्हणजे काही सैनिक होते. सोबत बांदल देशमुख यांची फौज ही होती. यांचीही काय होतं? फौज म्हणजे सेना देखील होती. इकडे थोड्या वेळाने शिवा काशीचा डाव उघडकीस आला. डाव म्हणजे पाडे. ते गेले होते. शिवाजी महाराजच आहे का असं ते समजून त्यांना गेले. तर तिथे शिवाजी महाराज नव्हते. हा डाव उघडकीस आला.
तेव्हा सिद्धीने संतापून त्याला तात्काळ ठार केले. शिवा काशीदला जो की शिवाजी महाराजांच्या पेहरावमध्ये पोशाखमध्ये दुसऱ्या पालखीत बसून बाहेर निघत होते. दरवाजावर त्यांनी पालखी पकडली आणि शिवाजी महाराज समजूत सिद्धी जोहरच्या छावणीत नेले आणि त्याचबरोबर थोड्या वेळाने त्यांचा डाव उघडकीस आला. हे शिवाजी नव्हे. तर त्यांनी सिद्धी जोहरने संतापून तात्काळ त्याला ठार केले. तात्काळ म्हणजे ताबडतोब त्यांना काय केलं, ठार मारलं. की शिवरायांसाठी आणि स्वराज्यासाठी शिवा काशीदने आत्मबलिदान केले. बघा, शिवरायांसाठी तसेच स्वराज्यासाठी शिवा काशीदने काय केलं, आत्मबलिदान केले. आत्मबलिदान म्हणजे स्वतःला अर्पण केले. तो अमर झाला. तो शिवराय हातावर तुरी देऊन निसटल्याचे लक्षात येताच सिद्धी चौताडून गेला. शिवराय हातावर तुरी म्हणजे फसवले. शिवरायांनी सिद्धी जोहरला फसवलं आणि फसवून देऊन निसटल्याचे लक्षात येताच सिद्धी चौताडून गेला. सिद्धी चौताडून म्हणजे अतिशय रागवून गेला. त्याने तातडीने सिद्धी मसूद या आपल्या सरदाराला मोठ्या फौजेनिशी शिवरायांचा पाठलाग करण्यास पाठवले. बघा, तो चौताडून किंवा मोठ्या प्रमाणात रागवून आणि तो तातडीने सिद्धी मसूद या आपल्या सरदाराला फौजेनिशी शिवरायांचा पाठलाग करायला मुख्य नजर ठेवून धावण्यास पाठवले. पाठलाग चालू झाला. दिवस उजाडल्यावर त्यांनी शिवरायांना पांढरपाणी ओढ्यावर गाठले. ओढ्यावर म्हणजे झोऱ्यावर, त्या पांढरपाणीच्या झोऱ्यावर त्यांनी शिवरायांना गाठले. शिवराय पेचात म्हणजे डाव पेचात किंवा अडकले, गुप्त्यात पडले. त्याने कशीबशी गोड खिंडी ओलांडली. त्यांनी कसं तरी गोड खिंडी ओलांडली. खिंड म्हणजे अरुंद वाट त्यांनी ओलांडली. भाजीप्रभूचा बाणेदारपणा. बघा, बाणेदारपणा भाजीप्रभूचा काय आहे, बाणेदारपणा. बाणेदार म्हणजे खंबीर, निष्ठावान असे बाजीप्रभू होते. चौताळलेल्या सिद्धीचे सैनिक जोराने अतिशय रागवलेल्या सिद्धीचे सैनिक जोराने गोडखिंडीकडे दौडत होते. म्हणजे पडत होते. शिवरायांना वाटले आता विशाळगड गाठणे कठीण ते बाजीप्रभूला म्हणाले. शिवरायांना वाटले आता विशाळगड गाठणे म्हणजे गडाकडे पोहोचणे हे आता कठीण वाटत आहे. ते बाजीप्रभूला म्हणाले, भाजी वेळ आणीबाणीची आहे. आणीबाणी म्हणजे संकट समय, पेच प्रसंगी आहे. पुढील वाट चढणीची मागे शत्रू पाठीवर. पुढील वाट चढणीची म्हणजे चढावाची आता ती वाट आहे आणि मागे कोण आहे, आपल्या पाठीवर शत्रू आहेत असं ते शिवराय बाजीप्रभूला म्हणाले. आता विशाळगड हाती लागत नाही म्हणजे हातात येणार नाही किंवा विशाळगड हातात येणार नाही असं ते वाटायला लागलं शिवरायांना आणि ते बाजीप्रभूला म्हणाले. चला शत्रूला उलटून तोंड देऊया. काय म्हणाले, चला शत्रूला उलटून तोंड देऊया म्हणजे मागे फिरून शत्रूवर हल्ला करूया असं ते शिवराय म्हणाले. शिवरायांच्या मनातील घालमेल बाजीप्रभूंना ओळखली. घालमेल शिवरायांच्या मनातील घालमेल म्हणजे गडबड किंवा अस्वस्थता हे बाजीप्रभूंना ओळखली. खिंडीच्या रोखाने शत्रू चौताडून येत होता. खिंडीच्या रोखाने त्या दिशेने, रोखाने म्हणजे खिंडीच्या दिशेने काय शत्रू चौताडून रागात येत होता. शिवरायांचे जीवित धोक्यात होते. शिवरायांचं जिवंत राहणं हे खूप धोक्यात होतं. सारे स्वराज्य धोक्यात होते, तर स्वराज्य देखील धोक्यात होतं. धोक्यात म्हणजे संकटात होतं. बाजीप्रभूने शिवरायांना कडकडीने सांगितले, महाराज तुम्ही थोडे सैनिक घेऊन विशाळगडाकडे चला. उरलेल्या सैनिकांसह मी खिंडीत उभा राहतो. महाराज मी मरेन पण शत्रूला खिंड चढू देणार नाही. पण काय म्हणाले, महाराज मी मरेल पण शत्रूला खिंडी चढू देणार नाही. एक बाजी गेला तर तुम्हाला दुसरा मिळेल. पण स्वराज्याला शिवाजी महाराजांची गरज आहे. गनिमांची संख्या अफाट आहे. बघा, बाजीप्रभूने काय म्हटलं की शिवाजी महाराज आपण पुढे चला काही सैनिक घेऊन आणि मी इथं खिंडीला रोखून धरतो आणि मला काय झालं तर तुम्हाला दुसरा भेटेल. परंतु तुम्हाला स्वराज्याची गरज आहे, तुमची स्वराज्याची गरज आहे असं
भाजी प्रभू म्हणाले, आपण थोडे आहोत तेथे आपला निभाव लागणार नाही. आपण काय आहे, थोडे आहोत, कमी आहोत, आपला तिथे निभाव लागणार नाही. आणि तुम्ही येथे थांबू नका. आम्ही खिंड रोखून धरतो. गनिमाला आम्ही येथेच थपवून धरू. गनिमाला, जे गनिमी कावा, गनिमा म्हणजे लूट, म्हणजे हल्ला करणाऱ्यांना आम्ही येथेच थपवून ठेवतो. तुम्ही गडावर पोहोचेपर्यंत आम्ही येथे शत्रूला अडवून धरू. तुम्ही गडावर पोहोचेपर्यंत आम्ही येथे शत्रूला अडवून धरू. तुम्ही निर्धास्तपणे जा. तुम्ही काय करा, निर्धास्तपणे जा, निर्भयपणे जा, असं बाजी प्रभूची स्वामी भक्ती बघून शिवराय गहिवरले. बघा, हे स्वतः आणि सगळ्या काही गोष्टी त्या लोकांना, एवढी मोठी फौजला धरून ठेवण्यास, अडवून ठेवण्यास ते बाजी प्रभू थांबायला तयार आहे आणि शिवरायांना पुढे पाठवत आहे, जेणेकरून स्वराज्याला शिवाजी महाराजांची गरज आहे. या उद्देशाने बाजी प्रभू मोहरा, बाजीसारखा मोहरा इरेला घालणे त्यांच्या जीवावर आले होते. बघा, इरेला, बाजीसारखा प्रभूला इरेला घालणे किंवा त्यांना धोक्यात ठेवणे हे त्यांना खूप जीवावर आले होते. पण त्यांना स्वराज्याचे ध्येय गाठायचे होते. पण त्यांना काय आहे, शिवरायांना स्वराज्याचे ध्येय गाठायचे होते. ध्येय म्हणजे उद्दिष्ट. शिवरायांना स्वराज्याचे उद्दिष्ट गाठायचे होते. त्यांनी मन आवरले म्हणजे मनावर ताबा ठेवला, या मनाला ताबा दिला आणि शिवराय बाजीला प्रेमाने भेटले व म्हणाले, आम्ही गडावर जातो तेथे पोचताच तोफांचे आवाज होते. काय, तोफांचा आवाज होती. मग ताबडतोब खिंड सोडून तुम्ही निघून या. मग आम्ही जर तिथं पोचलो आणि तिथं आम्ही तोफांचा आवाज करू आणि मग तुम्ही खिंड ताबडतोब सोडून निघून या, असं शिवरायांनी बाजीला म्हटलं. बाजीने शत्रूला रोखले. बाजीने काय केलं, शत्रूला अडवलं. बाजी प्रभूला खिंडीत मागे ठेवून शिवराय विशाळगडाकडे निघाले. विशाळगडाकडे निघाले. बाजीने शिवरायांच्या पाठमोऱ्या मूर्तीला लवून मुजरा केला. पाठमोऱ्या मूर्तीला म्हणजे शिवाजी तिकडे जायला निघाले आणि त्याच्या पाठीमागून त्यांच्या मूर्तीला लवून मुजरा म्हणजे वाकून मुजरा केला. मग त्याने आपल्या हातात समशेर घेतली. त्याने काय केली, समशेर म्हणजे तलवार घेतली आणि तो खिंडीच्या तोंडाशी उभा राहिला. मुखाजवळ तो उभा राहिला. खिंडीच्या मुखाजवळ त्याने मावळ्यांच्या तुकड्या पाडल्या. त्यांना जागा नेमून दिल्या. मावळ्यांनी दगडगोटे जमा केले. त्यांना जागा नेमून दिल्या. तुम्ही एक तुकडे कोणत्या ठिकाणी थांबायचे ह्या दृष्टीने जागा नेमून दिल्या. मावळ्यांनी दगडगोटे जमा केले. मावळ्यांनी काय केले, दगड आणि गोटे जमा केले आणि ते आपापल्या जागी तयारीने उभे राहिले. खिंडीच्या तोंडावर मावळ्यांची पोलादी फोडी तयार झाली. इतक्या शत्रूंच्या युद्धगर्जना ऐकू आली आहे. इतक्यात शत्रूंच्या युद्धगर्जना म्हणजे लढाईची हाक किंवा आवाज, आरोळी ऐकू आली. शत्रू खिंडीखाली आला होता. बाजी मावळ्यांना म्हणाला, बहादूर मर्दानो, हुशार, जीव गेला तरी जागा सोडू नका. गनिमांना खिंड चढू देऊ नका. गनिमांना खिंड चढू देऊ नका. बाजी प्रभू आणि त्यांचे मावळे खिंडीच्या तोंडाशी पाय रोवून उभे टाकले. खिंडीतली वाट बिकट व नागमोडी. खिंडीतली वाट कशी होती, बिकट होती. आणि तसेच ती कशी होती, बिकट म्हणजे अवघड किंवा कठीण, आणि नागमोडी सापाच्या गतीप्रमाणे वळणदाराचा रस्ता. एका वेळी 3 ते 4 माणसे कशी बशी वर चढू शकत. तिकडे शिवराय विशाळगडाकडे वाऱ्यासारखे धावत होते. विशाळगडाचा पायथा अजून दूर होता. घोड्यावर पोहोचण्यासाठी शिवरायांना 1.5-2 तास हवे होते. विशाळगडावर पोहोचण्यासाठी त्यांना 1.5 ते 2 तास होते. तेवढा वेळ बाजीने खिंड अडवून ठेवल्यास शिवरायांचे काम फत्ते होणार होते. खिंडीतील झुंज म्हणजे लढाई किंवा युद्ध. खिंडीतील झुंज. इकडे खिंडीत शर्तीची झुंज सुरू झाली. शत्रू खिंड चढू लागला. शिवराय आणि शिवाजी महाराज हे गोड खिंडीवर आहे. खिंडी ही अरुंद वाट आहे या गडावर जाण्यासाठी आणि या खिंडीच्या
रस्त्याला धरून ठेवलं बाजीप्रभूंना. हे बाजीप्रभू आहेत आणि हे शिवराय आणि त्यांचे मावळे. शत्रूची पहिली तुकडी खिंडीवर येऊन धडकली. शत्रूची जी पहिली तुकडी होती ते खिंडीवर ग्रुपने येतात. ती तुकडी एक ग्रुप पहिला ग्रुप आला म्हणजे तुकडी खिंडीवर येऊन धडकली. मावळ्यांनी शत्रूवर दगडांचा वर्षाव सुरू केला. मावळ्यांनी काय केलं? शत्रूवर दगडांचा वर्षाव म्हणजे दगडांचा पाऊस किंवा दगडाने मारू लागले. दगडधोंड्याचा मारा करण्यात मावळे पटाईत होते. त्यांनी सराईतपणाने हाणामारी सुरू केली. त्यांनी सराईतपणाने म्हणजे पटाईत किंवा धर्बेस प्रमाणे मारामारी हाणामारी सुरू केली. शिवरायांच्या मावळ्यांनी कित्येक गनिमांना टिपले. गनिमांना किंवा हल्ला शत्रूंवर ठेचा गेली. डोकी फोडली. पहिली तुकडी नामोहरम झाली. पहिली तुकडी काय झाली? नामोहरम म्हणजे संपली, मागे हटली आणि पुन्हा दुसरी तुकडी नेटाने खिंड चढू लागली. दुसरी तुकडी पुन्हा यायला सुरुवात झाली. बाजीप्रभू ओरडला, हाणा मारा. मावळ्यांना स्फुरण चढले. बघा, मावळ्यांना स्फुरण चढले. हर हर महादेव अशी गर्जना करत ते शत्रूवर तुटून पडले. पुन्हा दगडांचा वर्षाव सुरू झाला. शत्रू धडाधड कसरू लागला. बाजी बेहोश होऊन ओरडला. बाजी देखील बेहोश झाले होते आणि ओरडले, शब्बास माझ्या पट्ट्यांनो, फेका आणखी दगड. ठेचा गनिमांना होऊ द्या जोराचा मारा. शब्बास तुमची दुसऱ्या तुकडीचा निकाल लागला. दुसऱ्या तुकडीचा देखील निकाल लागला. तिकडे शिवराय विशाळगडाकडे घोडधड करत होते. घोड्यासारखे ते पडत होते. घोड्याचा पायथा जवळ येत होता. प्रत्येक क्षण महत्त्वाचा होता. विशाळगडाच्या पायथ्याशी शत्रूचा वेढा होता. विशाळगडाच्या देखील पायथ्याशी शत्रूंचा वेढा म्हणजे शत्रू तिथं देखील होते. शिवरायांनी आपल्या निवडक साथीदारांसह शत्रूच्या मोर्चावर हल्ला चढवला. शत्रूंबरोबर झुंज देत शिवराय पुढे सरकले. ते आपल्या मावळ्यांसह शत्रूची कोंडी फोडून विशाळगडाच्या माथ्याकडे धाव घेत होते. मावळ्यांसह शत्रूची कोंडी म्हणजे त्यांच्याशी लढून विशाळगडाच्या माथ्याकडे ते धाव घेत होते. बाजीचा पराक्रम म्हणजे धैर्य. इकडे घोडखिंडीत शर्तीची झुंज अजून चालू होती. इकडे काय होतं? घोडखिंडीत शर्तीची झुंज म्हणजे लढाई अजून चालू होती. सिद्धी मौसूद चिडला होता. त्यांची तिसरी तुकडी खिंड चढू लागली. मराठ्यांनी शर्यतीची शर्त केली. शत्रूने बाजीप्रभूवर हल्ला चढवला. शत्रूने काय केलं की बाजीप्रभूवर हल्ला चढवला. बाजीला घेरले. बाजी त्वेषाने चढू लागला. त्याने पराक्रमाची शर्त केली. पराक्रमाची शर्त केली. बाजीच्या अंगावर अनेक वार झाले. म्हणजे शरीरावर अनेक वार झाले. चाकोचाकी जखमा झाल्या. अंगातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. अंगातून काय झालं? रक्तांच्या धारा म्हणजे रक्त सडसडाट वाहू लागलं. तरीही त्याने खिंडीचे तोंड सोडले नाही. तरी देखील बाजीप्रभूने काय केलं? खिंडीचे तोंड सोडले नाही. त्यांचा सारा देह रक्ताने वाहून निघाला. त्याचा सारा देह रक्ताने न्हाऊन निघाला. पण तो मागे हटला नाही. त्याने मध्येच ओरडून मावळ्यांना सूचना दिली. मावळ्यांनी शत्रूवर निकराचा मारा केला. शत्रू हटला. बाजीप्रभू घायाळ झाला होता. घायाळ झाले होते. खूप त्यांना लागलं होतं आणि ते दारातीत पडले होते. तरीही मावळ्यांना झुंज चालू ठेवण्यास तो बजावत होता. त्याचे सारे लक्ष तोफांच्या आवाजाकडे होते. त्यांचे सर्व लक्ष तोफांच्या आवाजाकडे होते. ती पावन झालेली खिंड.
एवढ्याच तोफेचा आवाज कडाडला. तोफेचा आवाज कडाडला म्हणजे आवाज आला. तोफांचा आवाज दारातीर्थ कोसळल्याचे भाजीच्या कानी पडले. दारातीर्थ कोसळलेले भाजीप्रभू त्यांना त्या तोफांचा आवाज कानी पडला म्हणजे कानात पडला किंवा आवाज ऐकू आला. महाराज गडावर पोहोचले. मी माझी चाकरी बजावली. बघा, महाराज गडावर पोहोचेपर्यंत ते खिंडीवर त्या शत्रूंना रोखून ठेवणार होते. ती कामगिरी त्यांनी बजावली. माझी चाकरी बजावली. आता मी सुखाने मरतो. आता मी काय सुखाने मरतो असे म्हणून त्या स्वामी भक्त बाजी प्रभूने प्राण सोडला. कारण त्यांना खूप लागलेलं होतं. शत्रूंनी त्यांच्यावर खूप वारा केल्या होते आणि त्यामुळे ते दारातीर्थ पडले होते. त्यामुळे ते गडावर शिवराय पोचतील एवढेच ते वाट पाहत होते. आणि ते मग ज्यावेळी तोफांच्या कडाला आवाज कानी पडला तेवढ्याच त्यांनी मी माझी चाकरी बजावली. महाराज गडावर पोचले. मी माझी चाकरी बजावली. आता मी सुखाने मरतो असे म्हणून त्या स्वामी भक्त भाजीप्रभूने प्राण सोडला म्हणजे श्वास सोडलं. प्राण म्हणजे आत्मा, जीवाला श्वास सोडले. ही वार्ता विशाळगडावर महाराजांना समजली. तेव्हा त्यांना मोठे दुःख झाले आणि ते म्हणाले, भाजीप्रभू देशपांडे स्वराज्यासाठी दारातीर्थ पडले. भाजीप्रभू देशपांडे स्वराज्यासाठी दारातीर्थ पडले म्हणजे युद्धभूमीत रणांगणात पडले. बादलांच्या लोकांनी युद्धाची शर्त केली. भाजीप्रभूसारखे देशभक्त होते. देशावर प्रेम करणारे. म्हणूनच स्वराज्याचे पाऊल पुढे पडले. त्या स्वामीनिष्ठांच्या रक्ताने गोडखिंड पावन झाली. पावन झाली. पावनखिंड या नावानेच इतिहास ती अमर झाली. पावनखिंड कारण ती जी खिंड आहे, खिंड म्हणजे औरुंदो वाट, ही जी वाट होती ती रक्ताने पावन झालेली होती. बाजीप्रभूच्या रक्ताने आणि त्याचबरोबर त्यांचे मावळे देखील नावानेच इतिहास. मग त्यामुळे पावनखिंड या नावाने इतिहासात ती अमर झाली. धन्य ते वीर आणि धन्य तो बाजीप्रभू. धन्य ते वीर आणि धन्य तो बाजी. अशा प्रकारे आज आपण या पाठाविषयी माहिती घेतली आणि पुढील पाठाचा अभ्यास करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.